मॉर्निंग सगळ्यांना. हॅलो, हाय, नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे शुक्रवार आणि माझे उपवास पण संपले मस्त. तर आम्ही आज मस्त चिकन बिर्याणी बनवणार आहे. या या तुम्ही पण चिकन बिर्याणी खायला मस्त. चला मग आपण बघूया, तयारी करते मी आता. मला दाखवते. हे बघा एवढं घेतलंय मी साहित्य. हे बघा टमाटे, कांदे, लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची. हे चिकन आहे. चिकन धुतलंय बसून 5-6 पाण्याने धुतलं बसून अजून धुवणार आहे. आणि पुदिन्याचे पाला आहे बघा माझा. मी आता ही सगळी तयारी करून घेते, कापून घेते सगळे. मग बघूया नंतर आपण. हे सगळं कापून घेते मी. टमाटा, कांदे सगळं तयारी करून ठेवते. जेव्हा भात बनवते मी, भातासाठी पाणी ठेवते. सकाळी पाणी आणून तगारी भरून ठेवली. थंडा कशी भरलाय पण ते कसं खाली घेऊन जाईल मग. बघा तांदूळ घेतलाय मस्त. बिर्याणीचा तांदूळ आहे मोठा मोठा. मी आता धुवून घेते याला स्वच्छ मस्त. हे बघा मस्त तांदूळ धुतला, चाळणमध्ये काढून ठेवला. पाणी नितरून यायचं आता सगळं मस्त. पाणी नितरलं का मग ते उन्ही पण उकून देईल, त्याच्यामध्ये टाकून देईल. बघा आता हे पाणी गरम झालंय, त्याच्यामध्ये केस टाकते आणि लवंग आणि मिरी, थोडीशी कोथिंबीर, हे बघ पुदिन्याचा पाला टाकला थोडा. आता मीठ टाकते थोडस. हे बघ टाक. तेल टाकते थोडस एकही. आम्हाला लिंबू घेतलाय. लिंबूचा रस टाकते मी आता थोडासा, कारण की लिंबूचा रस टाकला ना मग भात आहे ना एकदम पांढरा शुभ्र येतो मस्त. सगळं मिक्स करून येते मस्त. आणि अजून झाकण ठेवते थोडस. आणि उन्ही आली ना मग लगेच तांदूळ टाकणार. मग बापरे उन्ही उकायला लागली बघा मस्त. खद खद उकायते उन्ही मस्त. मी आता तांदूळ धुतलेला आहे ना तो टाकते आता मस्त. हे बघा मीठ टाकलंय, सगळं काही टाकून झालंय आपलं. आता 2 मिनिटं झाकण ठेवते मी. जास्त शिजून द्यायचं त्याला, थोडसा 80% शिजू द्यायचं फक्त बस. बघा आता आपला तिकडे भात शिजतोय तोपर्यंत मी इकडे कांदे बंदे सगळे कलसून घेते मस्त. हे बघा तेल टाकते आता मस्त. हा बघा तेजपत्ता टाकते. तेल शाय. हे बघा अद्रक लसूण पेस्ट. हे बघा तेजपत्ता टाकला आणि अद्रक लसूण पेस्ट. कांदे टाकते आता. कांदे आणि टमाटे बिर्याणी मध्ये जास्त टाकायचे, तेव्हा बिर्याणीला चव येते मस्त. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण थोडस मीठ टाकूया. म्हणजे कांदे लवकर लाल होतील आपले. आता कांदे पण चांगले लाल झाले मस्त गुलाबी गुलाबी कलर. आता टमाटे टाकते. हे बघा मस्त कांदे आणि टमाटे मस्त लाल होऊ द्यायचे, एकदम नरम मऊ होऊ द्यायचे मस्त. त्याच्यानंतर मग आपण मसाला टाकायचे. नंतर काही जास्त मसाला टाकायचे नाही, बाकी त्याच्यामध्ये टाकले आपण चिकनला लावलं होतं. हा बघा मसाला आणलाय मी मस्त.
चिकन बिर्याणी मिक्स मसाला आहे तो सगळा सुहाना. हा एक मोठा पुडा आणलाय आणि एक छोटं होतं ते चिकनला लावलं. आता याच्यामध्ये टाकणार मसाला. हा बघा आपला आता भात शिजायला आलाय. हे बघा मस्त शिजले गरम. मी थोडस कच्चाच राहू द्यायचा 80% शिजायचा. मी आता आहे ना हा तांदूळ भात ह्याच्यामध्ये चाळणमध्ये काढून घेते. काढून दाखवणार जाणार काही शादू वगैरे. याच्यामध्ये काढलं. हे बघा आता मसाला टाकते. थोडीशी तिखट टाकते. आपण पहिले टाकली तिखट. थोडीशी हळद टाकते. सगळं मिक्स करून घेते मसाला. आपला सगळा मसाला टाकून झालाय मसाला. आता हे चिकन टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा मीठ टाकते आता. आपण भातामध्ये मीठ टाकले ना आता एवढी भातीला जेवढं मीठ लागेल ना तेवढंच टाकायचं. याला ना पाणी सुटतं. आता याला पाणी टाकायची गरजच नाही. याला पाणी सुटेल. आता लय दही टाकले ना त्याच्यामध्ये. आता मी काय करते झाकण लावून घेते आणि एक शिट्टी काढून घेते फक्त बस. मस्त शिजू देते कारण की पाणी बी सुटू जाईल आणि शिजू पाहिजे मस्त. एक शिट्टी काढून घेते. पाणी एवढं सुटेल पाणी लय सुटेल. पाणी टाकायची गरजच नाही डायरेक्ट फक्त एक शिट्टी काढून घ्यायची बस. बाई कांदे तळून घेते मी थोडे. बा आपला एक कांदा तळून झाले. आता हीच कढाईमध्ये ना थोडा थोडा भात आहे ना कलसून घेते मस्त तेलामध्ये. म्हणजे आपल्याला टेन्शन आणि बिर्याणी काय एक नंबर येईल डायरेक्ट. असं कलसून घेतलं ना एक नंबर बिर्याणी येते. मग बघायचं सांगायचं कशी काही एक नंबर येते. चिकन मस्त शिजलं. आता बघा थोडं मऊ झालं मस्त लगेच कुठलं. आपण भात थोडासा कलसून घेतला आता मी कलर टाकून मस्त. थोडासा कलर टाकते. हा हिरा कलर मस्त. बाबा मी खाली तावा ठेवला गरम करायला मस्त. त्याच्यावर पातेलं ठेवलं. आता वरती आहे ना हे झाकण ठेवते आणि 5-10 मिनिटं मस्त असं वाफू द्यायचं मस्त. आपली बिर्याणी कशी झाली बघू आता. बघा मस्त दिसते एकदम झाली बा. एकदम भारी झाली एक नंबर. किती भारी झाली आहे. किती पसंत झाली बिर्याणी एकदम एक नंबर डायरेक्ट. या नक्की तुम्ही गरम गरम बिर्याणी खावा मस्त. किंवा एक नंबर झाली. बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.